की त्यावेळी लोड शेडिंगचा पिरियड होता. बरोबर. आणि कळव्यामध्ये प्रचंड लोड शेडिंग असत आणि त्याचं कारण का, आता आपण मुंब्रा डिव्हिजनला शीळ डिव्हिजनला जॉईंट होतो, त्यामुळे तिथला जो काय बॅकलॉग असत होता, कारण ती सगळं खूप बरोबर. पेंडिंग बिल असायची, त्यामुळे तो आपल्यावर इफेक्ट होऊन आपण त्या लोड शेडिंगच्या एका विशिष्ट टप्प्यात गेलो होतो की आपलं 8-8 तास लोड शेडिंग व्हायचं. त्यावेळी पूर्ण त्याचं स्टडी करून आपल्या इथला अभ्यास करून आपण एक आंदोलन उभं केलं होतं, संघर्षाच्या आपल्या माहिनीच्या माध्यमातूनच. आणि त्या आंदोलनाला एवढा प्रतिसाद मिळाला, लोक अशी उतरली की शेवटून प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आणि कळव्याचं आपलं वेगळं सब डिव्हिजन झालं आणि त्याचा फायदा होऊन आपली लोड शेडिंग बंद झाली होती. बरोबर. एक फार मोठं त्यावेळेचं यश होतं. त्यानंतर विटावेची ट्रॅफिक आपल्याला आठवत असेल, आपण त्या अंडरपास खूप छोटा होता, किती बोगदा रखडला होता, खूप ट्रॅफिक व्हायची. त्यानंतर आपण एक फार मोठं आंदोलन छेडलं होतं. त्या आंदोलनाचं पण याच्यातनं शेवटून तो बोगदाचं काम स्पीडला झालं आणि ती ट्रॅफिक सुटण्यात मदत झाली. बरोबर.